नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत करतो. आजचा हा व्लॉग मी यावर केलाय, की आपण जेव्हा प्रेग्नंट असतो, तेव्हा कोणत्या-कोणत्या आपण टेस्ट करायला पाहिजेत, कोणती सोनोग्राफी व्हायला पाहिजे आणि त्या का महत्त्वाच्या आहेत. तर मी याबद्दल आज बोलणार आहे. तर अ, भरपूर लोकांना त्या टेस्ट माहीत पण नसतात. जसं की मलाही माहीत नव्हतं. फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये ह्या टेस्ट माझ्या झाल्याच नव्हत्या. फक्त एक टेस्ट झाली, दुसरी टेस्ट झाली पण नव्हती आणि जी फर्स्ट झाली ती इतकी डिटेल पण नव्हती झाली, बस नॉर्मल झाली होती. मग आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की कोणत्या टेस्ट करायला पाहिजेत आणि त्या का महत्त्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या पिरियडमध्ये करायला हवे. कारण त्या प्रत्येक टेस्टला जो तो टाईममध्येच त्या झाल्या तरच त्याचा रिझल्ट आपल्याला भेटतो. नाहीतर मग परत नंतर टाईम निघून गेल्यानंतर त्या टेस्ट करण्यात काही अर्थ उरत नाही. तर चला, मग जेव्हा आपण प्रेग्नंट राहतो तर जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तर नॉर्मल फक्त हार्टबीट चेक करतात. त्यानंतर जेव्हा आपल्याला 3रा महिना चालू होतो, म्हणजे अ, महिना मी सांगत नाही, आठवड्यांमध्ये, वीक्समध्ये बोलूयात आपण. तर 11 ते 14 आठवड्यात ही टेस्ट करायची असते आणि 13व्या आठवड्यात करणं सगळ्यात बेस्ट आहे ही टेस्ट करणं. तर ती टेस्ट कोणती आहे? तर एन-टी स्कॅन आणि प्लस डबल मार्कर टेस्ट. ह्या 2 टेस्ट 3ऱ्या महिन्यात म्हणजे 11 ते 14व्या आठवड्यात, 14वा आठवडा पण नाही, 13 आठवडे पूर्ण 6 दिवसाच्या आतच ह्या करायच्या असतात. तर या पिरियडमध्ये ह्या जर टेस्ट झाल्या तर याचा आपल्याला रिझल्ट चांगला भेटतो. तर ह्या टेस्ट का करायच्या आणि त्या कशा होतात? तर फर्स्ट आपण एन-टी स्कॅनबद्दल बोलूया. तर फर्स्ट एन-टी स्कॅन होतं. जसं म्हणजे ते नॉर्मल एक अल्ट्रासाउंड आहे. ह्यामध्ये नेमकं काय-काय चेक होतं? तर एन-टी स्कॅनमध्ये काय चेक होतं? तर फर्स्ट मी सांगते, की ह्या टेस्ट का करायच्या? तर या टेस्ट यासाठी असतात, की जन्मतः बाळाला जे अनुवंशिक आजार असतात, म्हणजे डाउन सिंड्रोम म्हणा, जे स्पेशल चाइल्ड आपण म्हणतो, सितारे जमीन पर पिक्चरमध्ये दाखवलेत ते. आपलं बाळ स्पेशल चाइल्ड आहे का? नॉर्मल आहे? हे चेक करण्यासाठी त्याला अनुवंशिक कोणते आजार आहेत का? तर हे आपल्याला आधीच बाळ गर्भात असतानाच करावं, यासाठी ही महत्त्वाची टेस्ट केली जाते. तर माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये काय झालं होतं, एकतर कोरोनाचा पिरियड होता आणि आम्ही कॅन्टमध्ये असल्यामुळे आम्हाला बाहेर जाता येत नव्हतं. त्यामुळे मला ह्या टेस्टबद्दल काहीच माहीत नव्हतं. एन-टी स्कॅन म्हणजे 3ऱ्या महिन्यात माझी त्यांनी सोनोग्राफी झाली होती. ते आता रिपोर्ट इथं माझ्याकडे नाही आहे. त्यामध्ये फक्त त्यांनी म्हणजे प्लेझेंटा आणि अ, पाणी किती आहे आणि बाळाचा हार्ट रेट. बस ह्या 3च गोष्टी चेक केल्या होत्या. बाकी त्यात काही चेक केलं नव्हतं, जे त्यांनी करायला हवं होतं. आणि नॉर्मल रिपोर्ट हाताने लिहून दिले होते मला ते. तर असं झालं होतं आणि डबल मार्कर टेस्ट तर झालीच नव्हती फर्स्ट टाईमला. तर यावेळी झाली ती टेस्ट आणि तर मी फर्स्ट सांगते, की एन-टी स्कॅनमध्ये काय होतं. तर एन-टी स्कॅनमध्ये आपल्या अल्ट्रासाउंडमध्ये ते आपले बाळाचं नाकाचं हाड तयार होतंय का नाही हे चेक करतात. त्याच्यावरून सुद्धा, की बाळाला काही आजार आहेत का हे चेक होतं. प्लस बाळाचा हार्ट रेट चेक होतो यामध्ये आणि बाळाचे सी-आर-एल म्हणजे काय? हे आपलं डोक्यापासून आपल्या हिप्सपर्यंत बाळाची उंची चेक केली जाते. तर त्याला सी-आर-एल म्हणतात आणि बाळाचं जे मानेचा भाग आहे, इथे जो द्रव म्हणजे लिक्विड असतं फ्लुइड, तर त्याची जाडी चेक केली जाते. तर ही 11 ते 13व्या आठवड्यात तर 14व्या आठवड्यात का करावी? तर कारण 14व्या आठवड्यानंतर काय होतं, हे निघून जातं. तर त्यासाठीच हे ह्या पिरियडमध्ये केली जाते, की म्हणजे आपल्याला कळावं, की बाळाला डाउन सिंड्रोम आहे, की बाळ आपलं नॉर्मल आहे. तर या टेस्ट यामध्ये केले जातात एन-टी स्कॅनमध्ये. आणि आता आपण बोलूयात डबल मार्कर टेस्ट. एन-टी बद्दल मी डिटेल आणखी एक तुम्हाला सांगते. मी पॉइंट्स नोट डाउन केलेत. काय झालं थोडेफार विसरतात, म्हटलं तुम्हाला मी दाखवावं. तर एन-टी स्कॅनमध्ये हिची जाडी जी असते
ते फ्लड जे काही पाणी असतं ह्या म्हणजे पोर्शनमध्ये, तर हे चेक केलं जातं ह्यामध्ये. त्यावरून आपल्याला बाळाला काही जेनेटिक डिसऑर्डर काही आहे का, हे त्यामध्ये कळतं आपल्याला. त्यानंतर तर हे जे मी म्हटलं नाकाचं हाड, तर ह्यामध्ये बाळाचं हाड तेव्हा तयार नसतं, होत असतं. तर ते चेक केलं जातं की होतंय का नाही. आणि बाळाचे बॉडी पार्ट्स म्हणजे हे हात-पाय म्हणजे व्हायला लागलेत का तयार. हात म्हणा, पाय म्हणा, हृदयाचे ठोके चेक केले जातात. हृदय म्हणजे हार्ट त्याचं चांगलं आहे का, चांगलं डेव्हलप होते का. तर हे बाळाचा मेंदू, डोक्याची ही कवटी, तर बाकीचे म्हणजे पार्ट तयार व्हायला लागलेत का हे चेक केलं जातं अँटी स्कॅन. ठीक आहे. तर त्यामुळं काय होतं की बाळाला काही डाऊन सिंड्रोम वगैरे काही आहे का, तर ह्या गोष्टी यामध्ये आपल्याला कळतात. तर मी तुम्हाला माझ्या अँटी स्कॅनचे रिपोर्ट्स दाखवते जे एम-एच मधले आहेत. एम-एच मध्ये काय होतं की इतकं डिटेल नाही चेक करत, बस एक पेजचा रिपोर्ट आहे. तर हा आहे रिपोर्ट. तर मी सांगते तुम्हाला ह्यामध्ये त्यांनी काय काय चेक केलं की प्रेग्नेन्सी सिंगल आहे का ट्विन्स म्हणजे जास्त आहे. तर माझी सिंगलच प्रेग्नेन्सी आहे. परत बाळाची मूवमेंट प्रेझेंट आहे का नाही, म्हणजे बाळ हालचाल करते का नाही हे चेक केलं जातं. हार्ट जसं की हार्ट रेट सांगितलं मी, हार्ट रेट चेक केला जातो. आणि प्लेझेंटा म्हणजे इंटेरियर, पोस्टेरियर. इंटेरियर म्हणजे काय की म्हणजे हे आपलं पोटाला बाळाचे पाठ असे असते. आणि पोस्टेरियर म्हणजे असं, म्हणजे बाळाचे पाय बाहेरच्या बाजूला असतात. आणि पोस्टेरियर ह्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला बाळाची मुवमेंट लगेच जाणवते. आणि इंटेरियर प्लेझेंटामध्ये आपल्याला लवकर जाणवत नाही. तर तुमचा जर प्लेझेंटा इंटेरियर असेल तर तुम्ही म्हणजे घाबरू नका की बाळाची हालचाल नाही जाणवत आहे. तर लेट जाणवते, कारण बाळाचे पाय आतल्या बाजूला असतात, त्यामुळे जास्त जाणवत नाही. ठीक आहे. त्यानंतर CRL जसं मी सांगितलं की बाळाची इथून इथली जी हाईट आहे ती, आणि त्यावरून आपल्या म्हणजे आपली एस्टिमेटेड डिलिव्हरी डेट, ते म्हणजे त्या बाळाच्या वाढीनुसार आपली डेट त्याच्यावर निघते की किती म्हणजे कोणत्या मंथमध्ये डिलिव्हरी होईल. तर माझी नोव्हेंबरमध्ये आहे. तर बघूया काय होतं. म्हणजे माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण आहे त्या मंथमध्ये, आणि माझ्या दिरांचा म्हणजे मोठ्या आमच्या दादांचा बड्डे पण आहे. तर ह्याचं मत आहे की तेव्हाच व्हावी, आणि मम्मी पप्पा म्हणतात की आमच्या ॲनिव्हर्सरीला व्हावी. तर बघूया काय होतं. त्यानंतर हे जसं मी सांगितलं नाकाचं हाड प्रेझेंट आहे का नाही, आणि त्यानंतर मग हेच की बाकीचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते डेव्हलप व्हायला लागलेत का नाही, आणि बाळाचं गेस्टेशनल एज म्हणजे बाळाचं वाढीनुसार वय किती आहे. आपल्या महिन्यानुसार वय नाही काढत त्यांनी, की बाळाची ग्रोथ किती आहे त्यानुसार आपलं वय काढतात. तर माझे जेव्हा मी ही टेस्ट केली तेव्हा 12 आठवडे 6 दिवस म्हणजे 13वा आठवड्यात चालू होता मला, तेव्हा हे होतं. आणि बस ही नॉर्मल 31 महिन्याची माझी सोनोग्राफी आहे. तर हे अँटी स्कॅनमध्ये होतं. तर ह्यानंतरच लगेच डबल मार्कर टेस्ट होते. तर मी आता डबल मार्कर टेस्ट कशी होते मी ते सांगणार आहे. तर डबल मार्कर टेस्टमध्ये काय होतं की आपलं आईचं ब्लड घेतात. त्याच्यानुसार त्याच्यानुसार पण त्यांनी त्यामध्ये ज्या ब्लडमध्ये आपल्या जे फ्री बीटा HCG आणि PPA ए PAPPA हा जो आपला एक प्रोटीन असतं, ते बाळाच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतं. तर ह्याची मेजरमेंट ह्या 2 गोष्टींची मेजरमेंट केली जाते, आणि त्याच्यावरून बाळांना म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का हे चेक केलं जातं. तर अँटी स्कॅन झाल्या ह्या रिपोर्टनुसारच ते करायचं असतं. मग हे झालं ना त्याच दिवशी तुम्हाला ती टेस्ट करावी लागते, डबल मार्कर टेस्ट, आणि ही पण याच पिरियडमध्ये करावी लागते 11 ते 14 आठवड्यात. तर यामध्ये म्हणजे आपल्या कसं असतं 46 गुणसूत्र असतात आपल्या म्हणजे बाळाच्या वाढीसाठी काय ते, तर त्यातली 23ची अशी पेअर असते, म्हणजे
46 टोटल, म्हणजे 23ची पेअर 23 झाली. ठीक आहे, 2-2ची पेअर. तर कधी-कधी काय होतं, की 21, 18 आणि 13 ह्या गुणसूत्रामध्ये एक पेअर एक्स्ट्रा ॲड होते. तेव्हा बाळाला डाऊन सिंड्रोम होतो. तर ते चेक केलं जातं डबल मार्कर टेस्टमध्ये. यामध्ये आपण म्हणजे उपाशी वगैरे जाण्याची काही गरज नाहीये. नॉर्मल आपण खाऊन-पिऊन ही टेस्ट होते. तर यामध्ये काय करायचं, ह्याचा रिपोर्ट कसा ओळखायचा? तर यामध्ये फक्त मी दाखवते तुम्हाला. तर हे माझी डबल मार्कर टेस्ट जी आहे, तर ही मी सिव्हिलमध्ये केली, कारण MHमध्ये ही अवेलेबल नव्हती. तर सिव्हिलमध्येच करून घेतली मग. तिथंच बसतात ते, तर त्यांच्याकडून केली मी ही टेस्ट. तर यामध्ये काय असतं, 11 जसं मी सांगितलं, हे मला पण नाही कळत होतं. फक्त डॉक्टरनी ना हे बाकीचं काहीच चेक केलं नाही. बस लास्ट पेज चेक केलं होतं. तर यामध्ये जसं मी सांगितलं, की 21, 18 आणि 13 या ह्याच्यामध्ये, की फक्त त्यांनी लो रिस्क असेल तर तुमची प्रेग्नन्सी नॉर्मल आहे. बाळाला काही धोका नाही आहे, आणि जर हाय रिस्क असेल तर बाळाला डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता आहे. तर हे असं असतं. तर माझे आहेत नॉर्मल रिपोर्ट, पण दिसायचे तुम्हाला. तर लो रिस्क आहे. तर फक्त हे चेक केलं जातं, की लो रिस्क आहे का हाय रिस्क आहे. याच्यावरून आपण आपल्या बाळाला काही म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर वगैरे आहे का हे चेक करू शकतो. तर जर तुम्हीही या पिरियडमध्ये किंवा आता जस्ट प्रेग्नेंट असाल, तर तुम्हीही या नक्की टेस्ट करून घ्या. कारण की कधी-कधी डॉक्टर या टेस्ट सांगत नाहीत. डबल मार्क आणखी आपल्या म्हणजे गावाकडे तर मला वाटतं ह्या गोष्टी होत पण नसतात. आता होत असतील, पण तेव्हा तर माझ्या टाईमला ही झालीच नव्हती. माझी डबल मार्कर टेस्ट तर झालीच नव्हती. एनटी स्कॅन पण नॉर्मल झाला होता. तर ह्या टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत आता ह्या आजच्या टाईमला तर. कारण की भरपूर आता हे प्रॉब्लेम्स मुलांमध्ये यायला लागलेत. तर ह्या गोष्टींची तुम्ही खरंच काळजी घ्या. आणि आता जर आपल्याला म्हणजे ह्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत, तर आपण खरंच ह्या टेस्ट करायला पाहिजे. जर पहिलाच काही धोका असेल तर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो. तर हे होतं माझं, म्हणजे जितकं मला माहीत होतं मी तितकं तुमच्याशी शेअर केलं. जर तुम्हालाही एक्स्ट्रा काही माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. एनटी स्कॅन आणि डबल मार्कर टेस्ट ह्या खरंच करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेग्नन्सीमधले पहिल्या ह्या 2 टेस्ट महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यानंतर मग 5व्या महिन्यात टेस्ट होते. तर माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये फक्त 3ऱ्या महिन्यात टेस्ट झाली ती एनटी स्कॅन जी होती ती. त्यानंतर माझी एकही म्हणजे कोणतीही सोनोग्राफी झाली नव्हती. तर तेव्हा आणि माहीत पण नव्हतं हां तेव्हा, की म्हणजे असं काही असतं, ह्या टेस्ट कराव्याच लागतात. कारण डॉक्टर जे बोलतील तेच करत गेलो. आणि त्यात एक कोरोनाचा पिरियड सिव्हिलमध्ये जाता येत नव्हतं. त्यामुळे खूप प्रॉब्लेम आले. पण बघू आता. तर हा होता म्हणजे माझं जे नॉलेज होतं मी तुमच्याशी शेअर केलं. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन खरंच महत्त्वाची वाटली असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि हा व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. चला बाय.